नमस्कार. आजच्या या खास विश्लेषणामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो आपल्या शेतकरी बांधवांसाठी अगदी जिव्हाळ्याचा आणि खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवणार आहे. वर्षानुवर्षे रखडलेल्या आणि अनिश्चित अशा पीक विम्यावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःचा हक्काचा आणि कायमस्वरूपी आर्थिक फायदा मिळवून देणारा मार्ग कसा निवडता येईल हे आपण पाहणार आहोत. शासनाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या योजनेच्या माध्यमातून आपण स्वतःचा कृषी प्रक्रिया उद्योग कसा उभा करू शकतो हे आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. आज आपण प्रामुख्याने 5 गोष्टी पाहणार आहोत. एक म्हणजे रखडलेला पीक विमा, दुसरं कृषी प्रक्रियेचं नेमकं महत्त्व काय, तिसरं मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना, चौथं यातील आर्थिक अनुदान आणि फायदे, आणि शेवटी यासाठी लागणारी पात्रता आणि कागदपत्रे. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, रखडलेला पीक विमा. आता नुकतीच मंत्रालयात घडलेली ही घटना बघा. राज्याचे कृषी मंत्री आणि काही आमदारांच्या उपस्थितीत परभणी आणि लातूर जिल्ह्यातल्या पीक विम्याच्या प्रश्नांवर एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. पण झालं काय, या बैठकीतून हाती काहीच लागलं नाहीये. हे म्हणजे अगदी चिपाटाच्या गुऱ्हाळातून रस काढण्यासारखं झालं. जिथून काहीच निष्पन्न होणार नाहीये तिथे नुसतेच प्रयत्न चालू आहेत, अशी काहीशी ही निराशाजनक परिस्थिती आहे. आता हे काही नवीन नाहीये, बरोबर. 2020 मध्ये धाराशिवच्या शेतकऱ्यांना याच विम्यासाठी चक्क धरणे आंदोलन करावं लागलं होतं. पुढे 2021 आणि 2022 मध्येही हीच परिस्थिती. विम्याच्या वाटपाला नुसता विलंब आणि आता 2025च्या उंबरठ्यावर असतानाही विमा कंपन्यांच्या अनेक आक्षेपांमुळे पुढच्या विमा वाटपावर मोठं प्रश्नचिन्हच उभं राहिलंय. थोडक्यात काय, तर विम्याच्या पैशांवर अवलंबून राहणं आता किती अनिश्चिततेचं झालंय हेच यावरून स्पष्ट होतं. यामागे एक प्रशासकीय आणि राजकीय वास्तवही दडलंय. होतं काय, पीक विम्याची रक्कम डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जाते. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींचा कल साहजिकच गावातील रस्ते, सभागृह अशी कामं करण्याकडे जास्त असतो. कारण ती कामं लगेच डोळ्यांना दिसतात ना. विम्याचे पैसे थेट खात्यात जात असल्याने त्यासाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करणं हे त्यांच्या राजकीय प्राधान्यक्रमात नेहमीच वरच्या स्थानावर असेल असं ठामपणे सांगता येत नाही. आणि म्हणूनच आपण वळतोय आपल्या दुसऱ्या भागाकडे, कृषी प्रक्रियेचे महत्त्व. इथे एक अगदी सोपं पण डोळे उघडणारं उदाहरण पाहूया. समजा आपण कच्ची तूर किंवा मूग थेट बाजारात विकायला नेला तर साधारण किती भाव मिळतो? 10 रुपये किलो. पण तोच कच्चा माल जेव्हा एखादा व्यापारी घेतो, स्वतःच्या मिलमध्ये त्यावर प्रक्रिया करतो आणि त्याची डाळ बनवून विकतो, तेव्हा तोच माल 15 ते 20 रुपये किलोने विकला जातो. विचार करा, कच्चा माल विकण्याऐवजी फक्त त्यावर प्रक्रिया केल्यामुळे मिळणारा नफा थेट दुप्पट होतोय. आपण फक्त राबायचं आणि नफा मात्र मधल्या साखळीने न्यायचा, हे कुठेतरी थांबायला हवं. हाच दुप्पट नफा जर आपल्या गावातच आपल्याच लोकांना मिळाला तर? मध्यस्थांचे खिसे भरण्यापेक्षा स्वतःच्या गावात प्रक्रिया उद्योग उभारला तर शेतीमालाचा पूर्ण मोबदला आपल्यालाच मिळेल. आणि लक्षात घ्या, हा काही एका हंगामापुरता फायदा नाहीये. दरवर्षीच्या अनिश्चिततेत अडकून पडण्यापेक्षा आपल्या पुढच्या पिढीसाठी, मुलाबाळांसाठी एक भक्कम आणि समृद्ध आर्थिक स्रोत निर्माण करण्याचा हा एक खात्रीशीर मार्ग आहे. चला, आता बघूया आपला तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा भाग, मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना. नेमकी काय आहे ही मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना? तर राज्य शासनाची ही एक अशी जबरदस्त योजना आहे जी आपल्या शेतकरी बांधवांना स्वतःचे अन्न प्रक्रिया उद्योग आणि गोदामांसारख्या साठवणूक सुविधा उभारण्यासाठी ताकद देते. 2016-17च्या दरम्यान सुरू झालेली ही योजना आजही ग्रामीण भागाला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्वात प्रभावी साधनांपैकी एक आहे. ही फक्त कागदावरची योजना नाहीये, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेत प्रत्यक्ष क्रांती घडवून आणण्याची क्षमता यात आहे. या योजनेतून आपण नक्की कोणते उद्योग सुरू करू शकतो? पर्याय अनेक आहेत. तृणधान्य आणि कडधान्यांसाठी तुम्ही स्वतःचे डाळ मिल टाकू शकता. तेलबिया असतील तर तेलाचा घाणा सुरू करून शुद्ध तेल काढू शकता. आजकाल बाहेरून किती खाद्यतेल आयात होते आपण बघतोच. अशा वेळी स्थानिक उत्पादन वाढवण्याचीही उत्तम संधी आहे. या व्यतिरिक्त फळे आणि भाजीपाला प्रक्रिया, मसाल्यांचे उद्योग आणि माल सुरक्षित ठेवण्यासाठी शीतगृह म्हणजेच कोल्ड स्टोरेज अशा अनेक व्यवसायांना यातून थेट पाठबळ मिळतं. मग या योजनेचा फायदा कोण घेऊ शकतं? तर हे अत्यंत लवचिक आहे. एखादा शेतकरी स्वतः एकट्याच्या बळावर हा उद्योग सुरू करू शकतो.
जर एकट्याला शक्य नसेल तर गावातील शेतकरी एकत्र येऊन स्थापन केलेल्या शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजेच FPOद्वारे हा व्यवसाय उभारता येतो. इतकंच नाही तर आत्मा अंतर्गत येणारे महिलांचे बचत गट सुद्धा यातून एकत्र व्यवसाय सुरू करू शकतात. म्हणजेच तुम्ही एकटे असा किंवा समूहाने, मार्ग सर्वांसाठी खुला आहे. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या म्हणजे चौथ्या भागाकडे, आर्थिक अनुदान आणि फायदे. तर शासनाकडून या योजनेअंतर्गत प्रकल्प खर्चाचे थेट 30% अनुदान दिलं जातं. एखादा मोठा व्यवसाय सुरू करायचा म्हणजे सुरुवातीला मोठं भांडवल लागतंच. अशा वेळी एकूण खर्चाचा तब्बल 30% भार जर शासनाने उचलला तर व्यवसायाचा पाया किती भक्कम होईल याचा विचार करा. आणि इथला सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे ही 30% अनुदानाची रक्कम किती असू शकते माहितीये? जास्तीत जास्त 50 लाख रुपयांपर्यंत. हो, बरोबर ऐकलत. तुमच्या प्रकल्पाच्या आकारमानानुसार तुम्हाला 50 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक सबसिडी शासनाकडून मिळू शकते. एवढ्या मोठ्या रक्कमेत एक उत्तम आणि अत्याधुनिक प्रक्रिया उद्योग नक्कीच उभा राहू शकतो. आता सध्या या अनुदानाच्या वितरणाची स्थिती काय आहे? नुकतंच राज्य शासनाने अर्थसंकल्पीय तरतुदीतून 18 कोटी रुपयांच्या निधी वितरणाला मंजुरी दिली आहे. यात एक अत्यंत पारदर्शक गोष्ट अशी की ज्यांनी आधी अर्ज केलेत आणि ज्यांचे प्रस्ताव प्रलंबित होते त्यांना पहिलं प्राधान्य देऊन हा निधी दिला जातोय. हा जुना अनुदानाचा बॅकलॉग पूर्ण झाला की लगेच नवीन प्रस्तावांसाठी निधी उपलब्ध होईल. आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि 5व्या भागावर, पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे. चला बघूया यासाठी कागदपत्र कोणती लागतात. यादी अगदी सुटसुटीत आहे बरं का. सगळ्यात आधी तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड. दुसरं म्हणजे जो व्यवसाय करायचा आहे त्याचा एक सविस्तर प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजेच प्रकल्प अहवाल द्यावा लागतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या बँकेतून तुम्ही कर्ज घेणार आहात त्यांचं ना हरकत प्रमाणपत्र किंवा NOC असलं पाहिजे. आणि चौथी गोष्ट, हा अन्न प्रक्रिया उद्योग असल्यामुळे तुमच्याकडे फूड लायसन्स असणं बंधनकारक आहे. ही सर्व कागदपत्र गोळा करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आणि सरळ आहे. आता ह्या सगळ्याचा फायदा फक्त एखाद्या व्यक्तीपुरता मर्यादित नसतो. जेव्हा गावात असा एखादा उद्योग उभा राहतो तेव्हा तो मालकाला तर आर्थिकदृष्ट्या सक्षम करतोच, पण त्यासोबतच गावातील 5 ते 10 लोकांना कायमस्वरूपी रोजगारही उपलब्ध करून देतो. कच्चा माल बाहेर जाण्याऐवजी गावातच त्यावर प्रक्रिया झाल्यामुळे आपल्या स्थानिक अर्थव्यवस्थेला किती मोठी चालना मिळते. तळागाळापासून हे चित्र पूर्णपणे बदलून जातं. तर या संपूर्ण विश्लेषणानंतर आता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. तोच तो रखडलेला आणि अनिश्चित पीक विमा कधी मिळेल याची नुसतीच वाट पाहत निष्क्रिय राहायचं की पुढाकार घेऊन स्वतःचा हक्काचा, पिढ्यानपिढ्या चालणारा आणि संपूर्ण गावाला रोजगार देणारा एखादा स्थानिक उद्योग उभा करायचा. ह्या एका प्रश्नाचं उत्तरच आपल्या कृषी क्षेत्राचं भविष्यातील आर्थिक स्वातंत्र्य ठरवणार आहे. आजच्या या माहितीपूर्ण विश्लेषणामध्ये आपण इथेच थांबूया, पण या प्रश्नावर नक्की विचार करा. धन्यवाद.